भेटला. द्युमत सेनेचा मुलगा सत्यवान हा तिचा पती म्हणून स्वीकारला गेला. ही घटना कळल्यानंतर नारद ऋषींनी अश्वपतींना सत्यवानाच्या अल्पायुष्याबद्दल सांगितले. आई वडिलांनी खूप समजावले, पण सावित्री तिच्या धर्मापासून हटली नाही. तिच्या जिद्दीपुढे राजाला नतमस्तक व्हावे लागले. सावित्री आणि सत्यवान यांचा विवाह झाला. सत्यवान अत्यंत सद्गुणी, धर्मनिष्ठ आणि बलवान होता. आई वडिलांची पूर्ण काळजी घ्यायचा. सावित्री राजवाडा सोडून जंगलातल्या झोपडीत आली होती. ती आपले वैभव सोडून आपल्या आंधळ्या सासू सासऱ्यांची सेवा करायची. सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस जवळ आला. नारदांनी सावित्रीला सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस आधीच सांगितला होता. जसजशी वेळ जवळ येऊ लागली तसतशी सावित्री अधीर होऊ लागली. तिने 3 दिवस आधीच उपवास सुरू केला. नारद मुनींच्या सांगण्यावरून पितरांची पूजा केली. रोजच्या प्रमाणे सत्यवान लाकूड तोडण्यासाठी जंगलात गेला.